महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही खोडव्याच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता 80 टन प्रति एकर ह्या पद्धतीने टार्गेट आहे। तर रिझल्ट आपण बघू शकता। तर प्रति फुटव्याला 7 ते 8 कांड्या तयार आहेत। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे। तर हे पहा 7 ते 8 कांड्या तयार आहेत। कांडीची लांबी आपण बघू शकता। तर खूप छान पद्धतीने लांबी झालेली आहे हे पहा, आणि साईज देखील वाढ झालेली आहे। तर हा खोडवा आहे। तर ह्या पद्धतीने ह्या प्लॉटचा रिझल्ट आलेला आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही 12व्या आठवड्यापर्यंत कोणत्या पद्धतीने नियोजन केलं होतं त्याची माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे। तर आम्ही 13व्या आठवड्यापासून 18व्या आठवड्यापर्यंत कोणत्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे ह्याची माहिती आम्ही देणार आहोत। तर ह्या प्लॉटला 4.5 महिने कंप्लीट झालेले आहेत। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने प्लॉट आलेला आहे। तर आम्ही 13व्या आणि 14व्या आठवड्यामध्ये ह्या प्लॉटला 9-24-24 2 बॅग, सिलिकॉन 1 बॅग आणि MOP 1 बॅग ह्या पद्धतीने आम्ही ह्या प्लॉटला एक लागवडीचा डोस दिला होता। त्यानंतर आम्ही ह्या प्लॉटला एक फवारणी घेतली होती। फवारणीमध्ये आम्ही ह्या प्लॉटला 13-0-45 100 ग्रॅम प्रतिपंप, मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम प्रतिपंप आणि मायक्रो न्यूट्रिएंट ह्या पद्धतीने आम्ही फवारणी घेतली होती। तर आम्ही ही फवारणी 15व्या आणि 16व्या आठवड्यामध्ये घेतली होती। त्यानंतर 17व्या आणि 18व्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या प्लॉटला जीवाणूचा डोस दिलेला आहे। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने पानं जी आहेत भरपूर रुंद झालेली आहेत। हे आपण बघू शकता ह्या पद्धतीने पानं रुंद झालेली आहेत। तर 17व्या आणि 18व्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या प्लॉटला जीवाणूचा डोस दिलेला आहे। जीवाणूचा डोस खूप महत्त्वाचा असतो। तर ऊस जाड होण्यासाठी आम्ही हा डोस वापरलेला होता। तर जीवाणूच्या डोसमध्ये आम्ही ह्या प्लॉटला NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा ह्या पद्धतीने आम्ही जैविक डोस ह्या प्लॉटला दिला होता। तर आपण बघू शकता पानाची रुंदी 4 बोटं होतील एवढी झालेली आहे। एक ठिकाणी 3 बोटं होतील एवढी रुंदी झालेली आहे। एक ठिकाणी 4 बोटं होतील ह्या पद्धतीने पानाची रुंदी झालेली आहे। प्लॉट हिरवागार आहे आपण बघू शकता। खूप छान पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे आणि जाडी देखील ऊसाची खूप छान पद्धतीने झालेली आहे। तर 80 टन प्रति एकर हे टार्गेट सक्सेसफुल होणार हे 100% आहे। आणि हे टार्गेट कंप्लीट होण्यासाठी आम्ही ह्या पद्धतीने ट्रीटमेंट्स घेतलेले आहेत। तर ट्रीटमेंट्स वेळोवेळी घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने प्लॉट आलेला आहे। तर ऊसाची जाडी खूप महत्त्वाची असते। ऊसामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात।
पहिली गोष्ट की ऊसाचे फुटवे होणं खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर फुटवे झाल्यानंतर ऊसाची जाडी होणं खूप महत्त्वाचे आहे. तर हे 2 पॉईंट्स आपण लक्षात घेऊन ह्या ऊसाला आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे. तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीनं हा प्लॉट आलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.